महाराष्ट्रातील तमाम कलाकारांच्या वतीनं, शिंदेशाही परिवाराच्या वतीनं, माझ्या वतीनं मी किरण पाटणकर यांना आदरांजली वाहतो, श्रद्धांजली वाहतो आणि गीता सुरुवात करतो. काकू लक्ष द्या. नहीं ये बात हमें तू नहीं है, बात हमें तड़पाती है. तू नहीं है ये बात हमें तड़पाती है. प्रणय की आग तेरी याद में भीग जाती है. तेरी तस्वीर से तेरी माँ रो रो कर कह रही है, किरण तेरी मुस्कान बहुत याद आती. आणि खरोखरच तुम्ही भरपूर कार्यक्रमात पाहिला असेल, त्यांच्या हसीमध्ये, मुस्कानमध्ये, म्हणजे चेहऱ्यामध्ये जे हसू होतं, माणूस फेकलाच पाहिजे आणि डेअरिंग के साथ बोलायचं. कोणी आता इतका जरी वापर केला तर वरतून सांगायची फार नाही आज ही डेअरिंग होती. मी महिलांमध्ये कव्वाला महिलांमध्ये मी डेअरिंग फक्त एकाच महिलांमध्ये बघितली, ती म्हणजे किरण पाटणकर यांच्यामध्ये. आणि म्हणून मी गाणं सादर करायला म्हणतो. भीमराज की बेटी थी वो शेरनी फनकार, पण मला वाटतं नाही आपण गेलो पाहिजे. कारण अंत यात्रेमध्ये आपण नव्हतो, श्रद्धांजली काही व्हावं आणि म्हणून त्या ठिकाणी मी उपस्थित राहिलो. तेव्हा मी ते गाणं गायलं होतं थोडक्यात. अरे भीमराज की बेटी थी वो शेरनी फनकार, भीमराज की बेटी थी वो शेरनी फनकार, भीमराज की बेटी थी वो शेरनी फनकार. उसको मिला सारे जहां का प्यार, की बदौलत उसको मिला सारे जहां का प्यार, की बदौलत उसको मिला सारे जहां का प्यार. भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. ये गाणं जरी शकुंतला जाधवचा असलं तरी पण स्टेजवरती ते डेअरिंग के साथ कुणी तर फेमस केला असेल ते म्हणजे किरण पाटणकर यांनी. आणि मला वाटतं तुम्ही पण होते नाशिकला. 5 पार्ट्यांचा मुकाबला होता, 6 पार्ट्यांचा मुकाबला. पण त्यावेळी खरोखरच 6 पार्ट्या
किरण पाटणकर भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ समय बघा तुझ्या आचार्य त्यावेळेला उभा राहून गाणं गायलंय आणि म्हणून म्हणत आहे अरे भीमराज की बेटी शेरनी बनता भीमराज की बेटी शेरनी बनता भीमराज की बेटी शेरनी बनता तेरी माँ को तेरे
मैं आखिर अग्नि बाबूराव के बेटी ने वो ऐसा लिखा इतिहास, ऐसा लिखा इतिहास, ऐसा लिखा मुकाबले में हार न मानी रही वो जिद पे अड़कर किरण पाटन त्यांनी येथे शेवटचा श्वास घेतला त्यावेळेला पूर्ण पार्टीला आणि त्यांच्या शवाला पार्थिव देहाला त्यांनी मुंबईपर्यंत आणलं ते नितीनरावजी साहेब. आणि खरोखर कलाकाराचे त्यांना जाण आहे कलाकारांची. मला एवढंच म्हणायचं की जिवंतपणीच कलाकारांना सांभाळा. है मातम की धूप यहाँ पर, है मातम की धूप यहाँ पर, आता ते पण आमदार आहे पण गोरसला बसले. इतका साधा माणूस नाही खरोखर. त्या माणसाला मान मानण्याची काही आवश्यकता नाही. त्या माणसाला म्हटले तर खाली बसतो तिथं बसेल. अशी कमी माणसं आहेत या जगामध्ये. आणि म्हणून माझ्या शेवटचं केवळ सादर करतोय. है मातम की धूप यहाँ पर दिखला आनंद तेरे